त्या दुकानात पाऊल ठेवताच एक सुगंध आला आणि तो सुगंध मला सरळ माझ्या फार्मसीच्या दिवसात घेऊन गेला. आईने सांगितलेल्या वस्तू घेताना समोर चंदन, हळद अशा खूप साऱ्या औषधी वनस्पती दिसत होत्या. फार्मसीत शिकलेले उपयोग पुन्हा आठवत होते. प्रत्येक वनस्पतीचा एक गुणधर्म असतो, एक उपयोग असतो. हे पुस्तकात वाचलेले होते. आज काही वनस्पती हातात होत्या. आईने यादीत न दिलेल्या वनस्पती मी घरी घेऊन आले. आपल्याला माहीत असलेले ज्ञान आणि हा सुगंध यातून मनात एक विचार जागा झाला. हे ज्ञान माझ्यापुरतंच का मर्यादित राहावं? आपल्या गावातील स्त्रिया, ज्यांना ही माहिती पिढ्यानपिढ्या मिळालेली आहे, यांच्या हाताने हे शास्त्र घराघरात का पोहोचू नये? सुगंध, परंपरा आणि शास्त्र तिघांनाही एकत्र आणायचं हे त्या क्षणी ठरलं. आणि तिथूनच जन्म झाला शतश्री हर्बल्सचा. तिच्यासाठी, तिच्याकडून, तिच्यामुळे. पुढच्या भागात सांगते पहिली बॅच कशी तयार केली. सोबत रहा.